नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 अंतर्गत मौजे दौला वडगाव येथे सोमवार दिनांक 23/6/2025 रोजी ग्रामस्तरीय सूक्ष्म नियोजन आणि प्रभात फेरी जनजागृती कार्यक्रम तसेच योजनेविषयी माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी रत्न बाबासाहेब पिसोरे हे उपस्थित होते। तसेच या योजनेचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती श्री सुभाष साळवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बीड, श्री बाळासाहेब नितनवरे, कृषी उपसंचालक बीड, श्री उद्धव गर्जे, उपविभागीय कृषी अधिकारी बीड, श्री गोरख तरटे, तालुका कृषी अधिकारी आष्टी, श्री प्रमोद खुटाळे, मंडळ कृषी अधिकारी धानोरा, श्री संतोष शिंगारे, तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन हे उपस्थित होते। तसेच सर्व अधिकारी आणि कर्मचारी वृंद, तालुका कृषी अधिकारी आष्टी कार्यालय आणि सर्व ग्रामस्थ आणि प्रगतशील शेतकरी आणि भजनी मंडळ दौला वडगाव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला। यात उमेद महिला बचत गट दौला वडगाव, ICICI फाउंडेशन, प्रथम एज्युकेशन फाउंडेशन, पाणी फाउंडेशन, वॉटर फाउंडेशन, आकार फाउंडेशन, महाराष्ट्र ग्रामीण बँक, सरस्वती विद्यालय दौला वडगाव, आयडियल इंग्लिश स्कूल दौला वडगाव, केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दौला वडगाव, त्रिदल संघटना दौला वडगाव यांचा प्रमुख सहभाग होता। या प्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक सुनील साळवे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा आणि ही लोक चळवळ व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली। यावेळी कृषी रत्न बाळासाहेब पिसोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आणि वृक्ष संवर्धनाचं महत्त्व विशद केलं। तसेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प विषयक माहिती दिली। एकता फाउंडेशन प्रतिमा पूजन झालेलं आहे। कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा क्रमांक 2 या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्वांची परवानगी घेऊन या ठिकाणी अशी शेतकऱ्यांना विनंती करतो की ही योजना आपल्यासाठी आहे म्हणून याचं उद्घाटन सुद्धा आपणच करायचंय। शेतकरी फेटा साहेब या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडत आहे। सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। एवढा सुंदर भव्य दिव्य असा सोहळा या ठिकाणी पार पडत टाळ्या वाजवा एकदा सगळेजण। पारंपरिक शेतकरी त्याचबरोबर अमूल्य असा वेळ देऊन कार्यक्रमाला उपस्थित झालेले आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री सुभाष कृषी अधिकारी त्यांचा सन्मान होणार आहे की त्यांना विनंती करतो की आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा। दौला वडगावचे माजी उपसरपंच श्री नंदभाऊ फसले यांना विनंती करतो की साहेबांचा सन्मान करायचा आहे। श्री नंदभाऊ फसले। प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक श्री प्रदीप बांगर। मी या प्रसंगी दौला वडगावच्या ग्रामस्थांना, माझ्या माता भगिनींना नम्र विनंती करेन की तुम्हाला वैयक्तिक लाभासाठी तर आम्ही प्रयत्न करू, पण माझी एक नम्र विनंती अशी आहे की गेली 3 वर्षापासून थोडं दौला वडगाव मध्ये काम करायचं, सार्वजनिक काम करायचं, झाडे लावा, झाडे जगवा आणि त्याच्याबरोबर एक धार्मिक कार्यक्रम, अशा प्रकारचे एक आगळं वेगळं स्वरूप आम्ही दौला वडगाव मध्ये आणलं ते तुम्ही पाहत असाल।